रात्रीच्या मिट्ट काळोखात चंदनवंदन गडावर एक लख्ख प्रकाश आकाशाकडे झेपावला. गडाचा अधिकारी दचकला. हा नक्कीच काहीतरी चमत्कार असावा. तो धावत खाली आला. तिथे दोन मोठ्या खडकांच्या कपारीत एक निस्तेज देह पडलेले होते. हे देह होते महानुभाव पंथातील एका अशा महातपस्वीचे, ज्याने मरणाला मिठी मारली पण आपल्या निष्ठेशी प्रतारणा केली नाही. ही कथा आहे संत श्रेष्ठ दंते गोपाळबास यांची. महानुभाव पंथाच्या इतिहासात कविश्वरबास आणि दंते गोपाळबास यांची मैत्री जणू देहाने दोन पण मनाने एक अशी होती. त्यांचे जीवन म्हणजे सततचा प्रवास, सततचे अटल. एकदा या दोघांनी अटण करत असताना फाकणी केली. फाकणी म्हणजे काय तर ईश्वरी शोधासाठी काही काळ वेगळे व्हायचे आणि एका ठरलेल्या वेळी ठरलेल्या गावात पुन्हा भेटायचे. दंते गोपाळबास वेळेवर ठरलेल्या गावात पोहोचले. त्यांनी वाट पाहिली. 1 दिवस 2 दिवस पण कविश्वरबास आले नाहीत. दंते गोपाळबासांचा जीव कासावीस झाला. काहीतरी अघटित घडलं याची जाणीव त्यांना झाली. ते मित्राला शोधण्यासाठी निघाले. शोधत शोधत तापी नदीच्या काठानी आदिवासींच्या वस्तीतून ते मांजरोद सावेर भागात आले. तिथे एका झाडाखाली त्यांनी जे दृश्य पाहिले त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे कविश्वरबास पडले होते, पण ते कविश्वरबास वाटतच नव्हते. त्यांच्या शरीरावर मांसच उरले नव्हते. फक्त हाडांचा एक सापळा, एक पांजरा उरला होता. श्वास मंद झाला होता. दंते गोपाळबासांनी धावत जाऊन त्यांच्या मुखात पाणी घातले. त्या स्पर्शांनी कविश्वरबास सावध झाले. डोळे उघडले. ते क्षीण आवाजात म्हणाले, "हा गोपाळा, ओखटे केले. तू हे बरं नाही केलंस. आता देव मला नेणार होते. तू मला परत का आणलंस?" यावर दंते गोपाळबास ठामपणे म्हणाले, "नाही, असं म्हणू नका. आज माझा तुमचा योग अदृष्ट हेतूनच आला आहे. ईश्वराची अजून इच्छा नाही. तुमच्या हातून अजून धर्माचे रक्षण व्हायचे आहे." त्यांनी कविश्वरबासांना उचलून जवळच्या एका देवळात नेले. तिथे उपचार मिळणे गरजेचे होते. दंते गोपाळबास गावात गेले. तिथे एक वैद्य घोड्यावरून चालला होता. त्यांनी धाडसाने जाऊन वैद्याची घोडी अडवली आणि म्हणाले, "थांबा, आमचे एक महात्मे आजारी आहेत. ते मोठे विद्वान आहेत, पंडित आहेत. तुम्ही त्यांना बघा." त्या वैद्याने येऊन जेव्हा कविश्वरबासांची नाडी तपासली तेव्हा त्यांनी जे निदान केले ते आजही वैद्यकीय शास्त्राला विचार करायला लावणारे आहे. तो वैद्य म्हणाला, "यांना कोणताही शारीरिक रोग नाही. यांचा त्रिदोष सम आहे. यांना आजार आहे तो विरहाचा. ईश्वराच्या भेटीचे तळमळ यांना आतून जाळती आहे. त्यामुळे यांनी अन्न सोडलंय." दंते गोपाळबासांच्या सेवेमुळे आणि त्या वैद्याच्या उपचारामुळे कविश्वरबास वाचले. मृत्यूच्या दारातून मित्राला परत आणणारे दंते गोपाळबास स्वतःच्या बाबतीत मात्र किती कठोर होते हे कथेच्या पुढच्या भागात समजते. काही वर्षे उलटली. काळ फिरला आणि महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आले. ही मंडळी पुरंदरगडाच्या परिसरात होती. अन्नाचा कळ मिळत नव्हता. इथे दंते गोपाळबासांनी पुन्हा कविश्वरबासांकडे फाकणी करण्याची म्हणजे वेगळे होऊन तप करण्याची आज्ञा मागितली. कविश्वरबास जाणत होते की परिस्थिती कठीण आहे. ते म्हणाले, "गोपाळा, सध्या सहाय्य दिसत नाही की सध्या भिक्षा मिळणे कठीण आहे. लोक स्वतः उपाशी आहेत तर साधूंना काय वाढणार?" पण दंते गोपाळबासांना आता एकांत हवा होता. ईश्वरी ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते एकटेच निघाले आणि चंदनवंदन गडावर आले. तिथे गडाच्या राजाने, देशाधिकाऱ्याने अन्नछत्र उघडले होते. दंते गोपाळबास तिथे भिक्षेसाठी जायचे, पण ते अन्नछत्राच्या पंगतीत बसून जेवायचे नाहीत. अधिकारी त्यांना विनंती करायचे, "महाराज, इथेच पंगतीत बसून जेवा." पण दंते गोपाळबास म्हणायचे, "नाही, आम्ही महानुभाव आहोत. आम्ही भिक्षा मागतो. तुम्ही वाढले तर झोळीत वाढा. आम्ही गंगेवर जाऊन देवाचे स्मरण करून मगच खाऊ." पण अन्नछत्राचा नियम होता, जेवण तिथेच बसून करायचे, बाहेर न्यायचे नाही. आणि दंते गोपाळबासांचा नियम होता, पंगतीत बसून एकी भिक्षा करायची नाही. या संघर्षात दिवसामागून दिवस गेले. दंते गोपाळबासांच्या पोटात मात्र
अन्नाचा कण गेला नाही. शरीर पुन्हा थकत गेले. शेवटी शक्तिपात झाला. गडावरच्या 2 मोठ्या दगडांच्या कपारीत दंते गोपाळबास पडून राहिले. आता उठून भिक्षेला जाण्याचे त्राणही उरले नव्हते. त्यांनी आपल्या गळ्यातील छिन्नस्थळी ती काढली आणि एका दगडावर ठेवली. त्या दगडावर कोरून ठेवले की येथच छिन्नस्थळी असे. ती रात्र आली. जेव्हा त्यांचे प्राण देहातून गेले तेव्हा तोच प्रकाश राजाने पाहिला जो आपण सुरुवातीला पाहिला. राजा धावत आला. त्याने पाहिले की एक तेजस्वी साधू निर्जीव पडला आहे. चौकशी केल्यावर त्याला समजले की हा तोच साधू आहे ज्याने तत्वांसाठी अन्न नाकारले. राजाला दहीवरून आले. तो म्हणाला, अरे रे, ज्या साधूंसाठी मी हे अन्नछत्र उघडले तेच उपाशी गेले तर काय उपयोग या अन्नाचा. राजाने थोर पश्चात्ताप केला. काही वर्षांनी जेव्हा कवीश्वरबास फिरत फिरत तिथे आले त्यांना ती छिन्नस्थळी सापडली. दगडावरची ती खून पाहून त्या 2 जीवलगांची गुरुबंधूंची पुन्हा एकदा स्मृती भेट झाली. दंते गोपाळबास गेले, पण चंदनवंदनच्या त्या शिळा आजही साक्ष देतात की स्वधर्मावरून नढळी जे. प्राण गेला तरी चालेल, पण आपली निष्ठा ढळू देऊ नका.